करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया. प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आजच्या सभेमध्ये. आणि आपण पुन्हा एकदा रविवारची भक्ती आराधनेमध्ये एकत्र झालेलो आहोत. आणि मी पुन्हा सर्वांचे आभार मानतो. आणि परमेश्वराने आतापर्यंत आपल्याला सांभाळलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आपण देवाला धन्यवाद देऊया जितके व्हिडिओमध्ये आहेत. आणि खरोखर परमेश्वराची कृपा आहे. आणि आपण मागील रविवारपासून एक सिरीज आपण सुरू केलेली होती संदेशाची, क्षमाशीलता. त्याचा एक भाग आपण मागच्या रविवारी घेतलेला आहे. आणि आज आपण दुसरा भाग, आणि वचन तेच राहील, इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 32 वचन. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 32. मी आशा बाळगतो आपण सर्व आनंदित असाल. आणि तुम्ही सुद्धा आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करा, आमच्या सेवेसाठी प्रार्थना करा. परमेश्वर आम्हाला नवीन लोकांपर्यंत पोहोचो आणि परमेश्वर सहाय्य करू म्हणून आपण विशेष करून तुम्ही प्रार्थनेमध्ये असा. आणि या वचनाद्वारे क्षमाशीलता या जो विषय आपण घेतलेला आहे याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित होणार ही माझी पूर्ण खात्री आहे. क्षमाशीलता सिरीज याचा भाग 2 आपण बघणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 32 वचन. तुम्ही एकमेकावर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माणकर्ता प्रभू येशू ख्रिस्ता, मान व महिमा तुला देतो परमेश्वरा. धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी, या सुंदरच्या वचनासाठी परमेश्वरा. आणि क्षमाशीलता ही सिरीज आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आज भाग 2 आहे. तू आशीर्वाद कर तुझ्या दासाला आणि तुझ्या सेवकाला, आणि जितके व्हिडिओमध्ये आहेत प्रत्येकांना तू आशीर्वाद कर. ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण इफिस्करास पत्र 4था अध्याय आणि 32 वचनामध्ये पाहिलेलं आहे, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केलेली आहे तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. मानवी क्षमाशीलतेपेक्षा देवाची क्षमाशीलता पूर्ण असून ती कितीतरी उच्च आहे. बरोबर आहे ना? कितीतरी उच्च आहे. आणि परमेश्वर जो परिपूर्ण व पवित्र आहे तो पापी माणसाला क्षमा करू शकतो, कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने पापाचा दंड आणि मरण ते भरून दिले आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने पापांची क्षमा मिळते हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आणि माझ्या प्रियांनो, आपण जेव्हा मागील भागामध्ये क्षमाशीलतेचा सिरीजमध्ये भाग 1 मध्ये आपण जेव्हा पाहिलेलं होतं, क्षमाशीलता या शब्दाचा जो अर्थ होता की तो दूर घालून देणे असा होता. आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा आपण बघणार आहोत की क्षमाशीलता या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो. तो आपण या वचनामध्ये बघूया. मत्तेकृत सुवर्तमान 18वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये. मत्तेकृत सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया देऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडिले. म्हणजे प्रियांनो, म्हणजे क्षमाशीलता या शब्दाचा दुसरा अर्थ होतो की याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की ज्या राजाला 1,00,000 रुपये देणे होते त्याची राजाला दया येऊन त्यांनी त्याला मोकळे केले व देणे सोडून दिले जे द्यायचे होते. आणि मागच्या भागामध्ये जेव्हा आपण पाहिलं की पापी बाईच्या पापांची क्षमा करण्यात आली, तिचे पाप
तिच्यापासून दूर करण्यात आले. ज्याप्रमाणे चाकराला मोकळे करण्यात आले, म्हणजे कर्ज माफ करण्यात आले, त्याप्रमाणे आपणही आपला अपराध करणाऱ्यांना माफ करावे, अनेकदा माफ करावे. आणि हे कसे शक्य आहे? इतरांना माफ करण्यासाठी आपणात वसणाऱ्या ख्रिस्त आपल्यामध्ये वास करतो आणि आपल्यामध्ये वसणाऱ्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याने आमच्या मानवी स्वभावाच्या अगदी उलट करायला तो आम्हाला शक्ती पुरवतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये वास करतो, त्या सामर्थ्याने आपण एक दुसऱ्यांना क्षमा करू शकतो. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना, जेव्हा तुम्ही मार्कुस सुवर्तमान 9 अध्याय आणि 30 ते 37 मध्ये बघाल, सगळ्याकडे बायबल आहे, बघू शकता. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना नुकतेच काही अद्भुत सत्य परमेश्वराने त्यांना सांगितले होते. ते असे की आपणाला मनुष्याच्या हाती देण्यात येईल आणि ते आपणाला जीवे मारतील आणि आपण तिसऱ्या दिवशी उठू ना. प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठणार, ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितली होती. त्याने काय सांगितले होते? की देवपुत्र मरणार, प्रभू येशू ख्रिस्त, आणि मेलेला असा राहणार नाही, तर तो पुन्हा जिवंत होईल. हे अगदी स्पष्ट होते. पण शिष्यांना हे येशूचे बोलणे समजलेच नाही. पवित्र शास्त्रात म्हटले आहे की ते त्याला विचारायला घाबरले, भ्याले ना. मार्कुस सुवर्तमान 9 अध्याय 30 ते 37 मध्ये तुम्ही बघू शकता. प्रभू येशूच्या सहवासात इतका वेळ घालवल्यानंतर त्याच्या शिक्षणासंबंधी त्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारले असते. असे नाही का आपल्याला वाटत की ते जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तासोबत एवढे दिवस होते, त्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारायला पाहिजे होते काही, पण नाही. उलट ते काय केले, त्यांनी 12 शिष्य एकटे असताना काय झालं, वाद करू लागले. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पहा, मार्कुस सुवर्तमान 9 अध्याय 30 ते 37 मध्ये पेत्र, याकोब आणि योहान, जे विशेष प्रसंगी येशूच्या अगदी निकटचे होते, ते देखील वाद करू लागले. प्रभू येशूचे नुकत्याच दिलेल्या शिक्षणाविषयी त्या 12 शिष्यांनी वाद केला ना. दिसते का तुम्हाला याच्यात ना? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बघा ना, त्या शिष्यांनी वाद केला का? नाही. ते कशाविषयी वाद करीत होते? त्या शिक्षणाविषयी वाद करीत नव्हते, परंतु ते कशाविषयी वाद करत होते? पहा त्याच्यामध्ये कशाविषयी वाद करीत होते. हे कोणी ऐकते का? नाही. शिष्याच्या समजुतीप्रमाणे त्यांना वादविवाद करताना कोणी ऐकले नव्हते. नंतर काय झालं, कफरनहूम येथील घरात शिष्यांना आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा कफरनहूमात प्रभू येशू ख्रिस्त होता आणि त्या शिष्यांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रभू येशूने त्याने त्यांना काय विचारले? प्रभू येशूने, वाटेवर तुम्ही कशाविषयी वादविवाद करीत होता? सरळ प्रश्न विचारला आणि त्याचे भाषण ऐकले नव्हते. पण प्रभू येशूला प्रत्येक घटना माहीत असते. आज पण प्रभू येशूला आपण काय करतो, कोणती कुरकुर करतो, कोणता वादविवाद करतो, प्रभू येशू ख्रिस्त युगायुग सारखाच आहे, अल्फा आणि ओमेगा आहे, आदी आणि अंत आहे. तो जिवंत परमेश्वर आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्येक घटना माहीत असते. माझ्या प्रियांनो, आपण कधी पाहिलं की तो वादविवाद सर्वात मोठा होणारे जे आपण जेव्हा याच्यामध्ये पाहतो की उलट त्यांनी काय केलं, आपण पहिले व्हावे असे कोणाच्या मनात असल्यास, तेव्हा आपण पाहतो की मत्ती सुवर्तमान 18 अध्याय आणि 1 ते 6 मध्ये जेव्हा आपण पाहतो की याच्यामध्ये आपण जेव्हा पाहिलं
जेव्हा तुम्ही बघू शकता की जे वादविवाद करत होते त्यांनी, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय म्हटलं मार्क सुसमाचार 9:30-37 मध्ये, की वाटेवर तुम्ही कशा करता वादविवाद करता. आणि येशूच्या तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये पाहता पुढं त्या भागामध्ये मार्क सुसमाचार 9:30-37 मध्ये येशूच्या पवित्र प्रकाशात त्यांचा गर्व स्पष्ट दिसू लागला. आणि गर्व म्हणजे घमंड तर पाप आहे. आणि स्वर्गात त्याच्यामध्ये काय तिथं काय लिहिलं आहे, स्वर्गात आपणापैकी सर्वात मोठा कोण होईल यावर ते वाटेने वाद करीत होते. कोण होईल ना सर्वात मोठा स्वर्गात. देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याच्या हाती दिला जाईल, तो मरेल आणि पुन्हा उठेल. ही जी सत्य येशूने शिष्यांना शिकवली होती त्याविषयी ते बोलत नव्हते, तर काय कशाबद्दल बोलत होते की स्वर्गात मोठा कोण होईल याची त्यांना काळजी लागली होती ना. त्याच्यामध्ये तुम्ही पहा वाचा ना, स्वर्गात मोठा कोण होईल ना. आणि मग मत्ते सुवर्तन 18:1-6 मध्ये जेव्हा आपण बघतो की मग काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने, आपल्याकडे एका लहान मुलाला बोलावून त्यांनी त्याला कवटाळले आणि शिष्यांना म्हटले, तुम्ही आपल्या पापापासून वळून लहान बाळकासारखे होणार नाही तर तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. जो मनुष्य या लहान मुलासारखा नम्र होऊ शकतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल. जो कोणी बाळकासारखा एखाद्याला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो. येशू बाळकावर प्रीती करीत असे आणि आपल्या शिष्यांनी लहान बाळकासारखे नम्र व्हावे अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये पाहतो शिष्यांना किती तेव्हा वेळेस लाज वाटली असली पाहिजे की स्वर्गात मोठा कोण होईल या प्रश्नाचे उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिले होते. परमेश्वराच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने मोठ्या होण्याकरिता सर्वात लहान आणि सर्वात शेवटचे म्हणजे इतरांचा सेवक झाले पाहिजे. आणि तो वाद कसा केला येशूने, वादविवाद न करता तो लवकरच संपविला. माझ्या प्रियांनो, मत्ते सुवर्तमान 18:21-35 मध्ये जेव्हा आपण पाहतो की हे सर्व झाल्यानंतर सुद्धा पेत्राच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू झाला. तुम्ही बघा त्याच्यामध्ये मत्ते सुवर्तमान 18:21-35 मध्ये हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने वादविवाद काय झाला, कसं झालं, प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमेचं काय सांगितलं, त्याच्यानंतर नम्र होण्याचं कसं सांगितलं, स्वर्गात जाण्याचं काय, हे सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होत्या. सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताने सांगितल्या तरी सुद्धा पेत्राच्या मनात काय झालं, गोंधळ सुरू झाला ना. मत्ते सुवर्तमान 18:21-35 मध्ये एके दिवशी येशूने त्याने येशूला विचारले, पेत्राने, की प्रभूजी, माझ्या भावाने माझा अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करू. बघा तरी त्याच्या मनामध्ये गोंधळ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने प्रश्न विचारला ना, जो क्षमाशीलता आपण या विषयावर बोलत आहोत. आणि त्याने काय म्हटलं की प्रभूजी, माझ्या भावाने माझा अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करू, 7 वेळा. येशूने उत्तर दिले, नाही, 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा. आणि पेत्राचा या ऐकलेल्या शब्दावर विश्वास बसेना पेत्राचा. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, 7 नाही तर 7च्या 70 वेळा. म्हणजे 7च्या 70 वेळा म्हणजे 490 वेळा ना. 7 49, 70, 490 वेळा. आणि अपराधांची संख्या मोजीत न बसता आपला अपराध करणाऱ्यांना आपण क्षमा करीत जावे असे प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगत होता. आपला भाऊ आंद्रिया किंवा इतर दुसरे इतका वेळा कशी क्षमा करायची हे पेत्राला समजेच ना. आणि आपण इतरांना सारखी का क्षमा करीत राहावे हा प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळतच होता. आणि येशूने पेत्राचे
विचार जाणले ना, जेव्हा आपण पाहतो की ते वादविवाद करत असताना येशू ख्रिस्त त्यांच्या मनातलं त्याने ओळखलं, काय चालू आहे ते सांगितलं. त्याच्याप्रमाणे पेत्राच्या मनात जे चालू होतं प्रभू येशू ख्रिस्ताने जाणले आणि खरी क्षमा म्हणजे काय हे पेत्राला समजले नाही, हे त्याने जाणले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने आपल्याला क्षमा केली तशीच आपण इतरांना क्षमा करावी हे पेत्राला समजावे अशी येशूची इच्छा होती. आणि म्हणून येशूने त्याला एक गोष्ट सांगितली. कशाप्रमाणे ना, मत्ती सुसमाचार 18 अध्याय 21 ते 35 मध्ये तुम्ही पहा. त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितली. एक राजाला खूप चाकर होते आणि त्या चाकरांपैकी एक राजाचे खूप 1 लक्ष ना, लक्षावधी रुपये त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, 1 लक्ष रुपये देणे होते. राजाने त्या चाकराला कर्ज फेडून टाकण्यास सांगितले. चाकर म्हणाला, महाराज आताच कर्ज फेडणे मला शक्य नाही, माझ्याजवळ पैसे नाहीत. राजाने आपल्या लोकांना आज्ञा केली, याचा गुलाम म्हणून याला विका. जेव्हा त्याला लक्षावधी पैसे फेडले नव्हतं तर त्याने काय म्हटलं, राजाने आपल्या लोकांना आज्ञा केली, याला गुलाम म्हणून विका. त्याची बायको, मुले व त्याचे सर्व काही विका आणि ते पैसे कर्जाची फेड म्हणून माझ्याकडे आणा. आणि चाकर जेव्हा ते ऐकलं आणि चाकराने काय केलं, लगेच चाकर राजाच्या पाय पडला आणि आग्रहाने विनंती करू लागला. महाराज, त्याने पाय पडल्या आणि म्हटलं, महाराज धीर धरा आणि मी तुमचे सर्व कर्ज फेडून टाकेन. आणि त्याची बंधने जेव्हा त्याने नम्रता केली, त्याच्या पाया पडला आणि त्याने हात जोडले असतील आणि त्याने म्हटलं की महाराज धीर धरा आणि मी सर्व कर्ज तुमचे फेडून टाकीन. आणि त्याची बंधने सोडून त्याला त्या राजाने मोकळे करा अशी राजाने आज्ञा केली. त्याची सर्व बंधने त्याला बांधून हे आणलं होतं. आणि त्याला कर्ज फेडण्याची गरज नाही, मी त्याला कर्जातून मोकळे केले आहे. मला क्षमा झाली आहे, मला कर्ज फेडण्याची गरज नाही, मला गुलाम म्हणून विकण्यात येणार नाही असे चाकर मोठ्याने ओरडला. आणि ही बातमी बायकोला सांगायला तो घाईघाईने घरी गेला. निघाला तो घराच्या रस्त्याने. माझं लक्षावधी जे कर्ज होतं राजाने मोकळं केलं, मला त्या कर्जातून हे केलं, मला आता गुलाम राहण्याची गरज नाही, मला विकत नाही आणि मला कर्ज फेडण्याची गरज नाही, मला क्षमा झाली आहे. आणि मग आपण जेव्हा या चित्रामध्ये सुद्धा आपण पाहतो, वाटणे जाताना दुसरा एक चाकर भेटला आणि त्या माणसाने जो एक चाकर त्याला भेटला आणि या माणसाने आपल्या जवळून 25 रुपये कर्ज घेतल्याची त्याला आठवण झाली. कोणाला? जो चाकर लक्षावधी रुपयांचं त्याने माफी केली राजाला, त्या चाकराला समोरचा एक चाकर येताना दिसला आणि त्याने 25 रुपये घेतल्याची त्याला आठवण झाली. आणि त्याचा गळा दाबून तो ओरडला, तुला माझे बाकी देणे आहे, तू मला आत्ताच्या आत्ता दे, आत्ताच्या आत्ताच दे. आणि तो सोबतीचा चाकर त्याच्या पाया पडून विनंती करू लागला, थोडे दिवस थांब, मी तुझे देणे फेडून टाकेन. आणि जेव्हा आपण पुढे बघतो, नाही मी मुळीच थांबणार नाही, त्याने असे म्हटलं, आणि मी तुला बंदीशाळेत टाकीन. आणि त्याने तसे केले. ही गोष्ट घडताना ज्या चाकरांनी पाहिले, जो रस्त्यावर जे चाकर होते आणि त्या रस्त्यावर असताना त्यांनी पाहिले, त्या चाकरांनी पाहिले आणि त्यांनी काय केलं, हे वर्तमान लगेच जाऊन राजाला सांगितले. राजाने याचे 1 लक्षावधी रुपये याचे माफ केले होते आणि याचे 25 रुपये एका दासावर, एका चाकरावर होते आणि त्याने त्याला बंदीशाळेत म्हणजे जेलमध्ये, तुरुंगामध्ये टाकण्याची त्याने धमकी दिली. आणि जसं ते दुसऱ्या चाकराला पाहिलं आणि त्याने ऐकलं आणि तसंच तो राजाकडे धावत गेला आणि राजाला ही सर्व बातमी त्याने सांगितली, सर्व वर्तमान त्याने राजाला सांगितले. आणि राजाने काय केलं, ज्या दासाला क्षमा केली होती त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा,
तू मला विनंती केली आणि मी तुझे एवढे मोठे देणे सोडले. जशी मी तुझ्यावर दया केली तशीच तू आपल्या सोबतीच्या दासावर करायची होतीस. तू दुष्ट माणूस आहेस. आता तुला सर्व देणे फेडले पाहिजे. पण त्याने त्या चाकराला मग काय केलं, त्याने राजाने त्या चाकराला काय केलं, तुरुंगात टाकून दिलं, बंदीशाळेत टाकलं. आजच्या समजा तुरुंग, त्याला बंदीशाळेत टाकले. ही गोष्ट ऐकत असताना पेत्राला ना, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त देव पेत्राला सांगत होता ही गोष्ट, आणि ऐकत असताना पेत्राला येशूच्या शिकवणीविषयी समजू लागले की परमेश्वर अनेक अनेक पापांची क्षमा करतो. तसेच आपणही इतरांनी आमच्या विरुद्ध केलेल्या अपराधाची किंवा इतरांनी आमच्या विरुद्ध केलेल्या काल्पनिक अपराधांची क्षमा केली पाहिजे. माझ्या प्रियांनो, अपराध करणाऱ्याला क्षमा करणे तुम्हाला कठीण जाते का? एखाद्याला पुन्हा आणि पुन्हा क्षमा करणे तुम्हाला कठीण वाटते का? देवाच्या मुलांना जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास केलेला आहे आणि परमेश्वराने आपल्याला म्हटलंय की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला संतान होण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि आपण देवाची लेकरं या नात्यानं देवाच्या मुलांना ही आज्ञा देण्यात आली आहे. एफिसकरास पत्र 4 अध्याय 32 वचनामध्ये की तुम्ही एकमेकाशी उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. परमेश्वराने खुशीने तुमच्या सर्व पापांची क्षमा केली प्रभू येशू ख्रिस्ताने. तसेच राजाने त्या चाकराला इतके मोठे कर्ज सोडून दिले, तसेच देवाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला तुमच्या पापापासून मोकळे केले. तुमची क्षमा झाली आहे. तुमच्या विरुद्ध अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची तुमची तयारी आहे का? तुमच्यामध्ये राहणारा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मदत करील. त्याने तुम्हाला प्रेमळ व क्षमाशील अंतःकरण द्यावे अशी विनंती करा. जेव्हा आपण त्या दासासारखे न होता आपण प्रभूकडे ते अंतःकरण देण्यासाठी विनंती आपण करूया. त्याप्रमाणे कदाचित तुमच्या जीवनात परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव तुम्हाला आला नसेल. देव पवित्र आणि परिपूर्ण आहे. माझ्या प्रियांनो, हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्ही पापी आहात हे तुम्हाला माहीत आहे. पापाबद्दल शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही जाणता. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तो जो परिपूर्ण तो मेला तेव्हा त्याने तुमचे सर्व पाप स्वतःवर घेतले, त्याने तुमच्याबद्दल शिक्षा घेतली असे तो तुम्हाला म्हणायला तयार आहे. ज्या क्षणी तुम्ही प्रभू येशूला देवाचा पुत्र म्हणून ओळखता व त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, त्या क्षणी तुम्हाला ही पापक्षमा अनुभवायला मिळेल. मग याच्या सहाय्याने तुमचा अपराध करणाऱ्यांना तुम्ही क्षमा करू शकाल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर जो देवाचा पुत्र आहे याच्यावर आपण विश्वास करूया. कारण की त्याने आपल्या पापासाठी क्रूस खांबावर आपले पापांचं दंड म्हणून त्याने क्रूस खांबावर वधस्तंभावर आपलं मरण पत्करलं आणि आपल्याला जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे माझ्या प्रियांनो प्रार्थना करूया की प्रभू येशू ख्रिस्ता आम्हाला क्षमेचं ते प्रेमळ व क्षमाशील अंतःकरण दे. आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.